फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय. फडणवीसही आमच्या सोबत आहेत. मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग. जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान. रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती. महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा. दुर्बीण लावूनही सापडता कामा नये. मुंबईतून अमित शहांची गर्जना. कुबड्या बोलून शहांकडून शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान. स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं. संजय राऊतांची टीका. अमित शहांच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाही. महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार. शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. अजित पवारांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर. 2029 मध्ये 2 कुबड्यांकडे नेते राहणार नाहीयेत. शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे तर अजित पवारांना शरद पवार यांच्याकडे चर्चेसाठी यावं लागेल. रोहित पवार यांची टीका. अनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे. उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अनाकोंडाचा उल्लेख. तर उद्धव ठाकरे भस्म्यारोग झालेला अनाकोंडा. शिंदेंचा पलटवार. उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर आहेत. उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली. उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार. उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार असल्याची माहिती.